मैत्रिणींनो, श्रावण महिना संपला आणि भाद्रपदाची सुरुवात झाली आणि त्यातलाच पहिला सण म्हणजे हरतालिका. हरतालिका हा इतका सुंदर सण आहे की स्त्रियांना नटायला मुरडायला खूप आवडतो आणि ते आपल्याला छान इथे ही हरतालिका साजरी करता येते. खूप नटायला मिळतं, झिम्मा फुगड्या खेळायला मिळतात आणि त्याचबरोबर ही हरतालिका आपल्या घरी येते आणि आपण आनंदून जातो. आता याच हरतालिका व्रताची कथा जी शंकराने पार्वतीला सांगितली. कथा तर आपण ऐकूच, पण त्यापूर्वी आपल्याला काय काय तयारी करायची आहे ते बघून घेऊ. तर हरतालिकेसाठी आपल्याला विविध फुले फळे लागतातच, हे आपल्यास माहितीच आहे. पण तयारी शास्त्रशुद्ध रीतीने कशी करायची, तर फळं फुलं यांची जी काही खरेदी आहे तुम्ही अगोदरच करून ठेवा. त्याचबरोबर आपल्याला पंचामृत लागेल, विडा, सुपारी, दुर्वा, विविध प्रकारची पत्री हे आपल्याला यासाठी लागणार आहे. तर ते आपण निश्चितच तयार करून ठेवा. श्री हरतालिका व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत. पार्वती ही शिवाची अर्धांगी, महान पतिव्रता, स्त्री जातीचा आदर्श. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र व्रत केले, ते श्री हरतालिका हे व्रत. पूर्वजन्मी पार्वतीने शिवशंकरास वरले. पार्वतीचा पिता दक्षराज याला ही गोष्ट आवडली नाही. दक्ष प्रजापती याने महायज्ञ याग सत्रास आरंभ केला. सर्व देवांना आमंत्रणे दिली, परंतु शिव पार्वतीला मात्र त्याने बोलवले नाही. ब्रह्मा विष्णू ज्याला वंदन करतात, वेद आणि शेष ज्याचे स्तवन करतात, अशा शिव महिमा जाणून न घेता दक्ष राजा रात्रंदिवस शिवाची निंदा करीत असे. शिवाला तिला वापनाला बोलाविले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले. आपला पिता कदाचित आपल्याला विसरला असेल असे तिला वाटले आणि आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या पार्वतीने आतुरतेने कैलासात वाट पाहत राहिली. नंतर पार्वती शिवशंकरांना म्हणाली, हे प्राणनाथा, माझ्या पित्याने आपल्या सदनी यज्ञयाग मांडला आहे. त्याने आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे. मला आमंत्रण देण्यास ते कदाचित विसरले आहेच. मला तिथे जायलाच हवे. पार्वतीचे हे उद्गार ऐकून शिव म्हणाले, हे मृगलोचने गौरी, तू मुळीच तिथे जाऊ नको. तुझा पिता माझा द्वेष करतो. हे शुभानने, तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करेल. शिव अंबिकेला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तेथे आले. नारदाने त्यांचा संवाद ऐकला. ते पार्वतीला म्हणाले, देवी, पित्याच्या घरी जाण्यासाठी कन्येने मानपान पाहू नये. नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्षराजाच्या त्या समारंभात जाण्याचा निश्चय केला. लगेच दाक्षायणी भूतगण बरोबर घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञमंडपात गेली. यज्ञमंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्षराजाने सन्मानाने बसविले होते. भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देव आणि ऋषींना अत्यानंद झाला. नंदीवरून उतरून पार्वती पित्याजवळ गेली. दक्षराजाने तिच्याकडे बघितले नाही. जगन्माता गुणनिधान पार्वतीने आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिला वाटले धुराने डोळे भरले असतील म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टी गेली नाही. नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले. त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते. त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत. नंतर पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले. तिने सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही. पार्वतीचे मन अगदी खट्टू झाले. दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला, हिला इथे कोणी बोलवले? कन्या पार्वती आणि जामाता शंकर मला दृष्टीसमोर नकोत. अशा तऱ्हेने आदी माया अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदंबा पार्वती हिचा दक्षाने अपमान केला. आदिशक्ती जगदंबा या महान अपमानामुळे अत्यंत क्रोधाने संतप्त झाली. आकाशातून प्रलय करणारी वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धगधगत्या यज्ञकुंडात एकदम उडी घेतली. पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपुर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला. जगदंबिका आदिमाया प्रणवरूपिणी हिमालय पर्वताची कन्या झाली. या स्वरूप सुंदर कन्येची ब्रह्मांडात दुसरी प्रतिमा नव्हती. अष्टनायिकांच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याची सर येणार नव्हती. तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती. तिच्या लावण्यात सृष्टीचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते. तिच्या कुंकुम तिलकापुढे सूर्याचे
तांबडेलाल बिंब देखील नम्र झाले होते. पार्वतीचा पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरवले. आपली सुंदर कन्या श्री विष्णूस द्यावी असे त्याचे मनोगत होते. हिमालयाला वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे. त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली. तेव्हा पार्वती म्हणाली, त्रैलोक्याचे अधिपती कैलासाधिपती शंकर माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत. मी दुसऱ्या कोणालाही वरणार नाही. मुली शंकराला लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे, पण तो बहुत करून स्मशानात आढळतो, सर्वांगास राख लावतो, सर्पाचे अलंकार घालतो. मुली दक्ष प्रजापती राजाला जामाता म्हणून तो आवडला नव्हता. पार्वतीने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने तिचा आणि कैलासनाथाचा अपमान केला होता. हिमालय उद्गारला, पण पिताश्री त्याचा परिणाम काय झाला? पार्वती उद्गारली, तुझ्यासारखी स्वरूपवती स्त्री त्रिभुवनात दुसरी कोणी नसेल. तुला मी श्री विष्णूस देणार आहे. तोच तुला योग्य वर आहे. हिमालय म्हणाला, नाही, मी श्री व शंकराला मनाने वरले आहे. पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार केले. आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली. शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपोषण केले. भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता. पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुवेश धारण करून तिच्या समोर आले. हे सुंदरी, तू हे व्रत कोणत्या हेतूने करत आहेस असे विचारले. यावर पार्वती म्हणाली, कैलासनाथ श्री शंकर माझे पती व्हावे म्हणून मी हे व्रत करत आहे. ते ऐकून बटुरूप शंकर म्हणाले, तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस. तुला तो वर मुळीच योग्य नाही. श्री विष्णू सर्वगुण संपन्न आहे. त्यालाच तू वर. शंकराचा नाद तू सोडून दे, कारण तो महाक्रोधी आहे. वाघाचे कातडे तो परिधान करतो, सर्पाची भूषणे धारण करतो, स्मशानात वास्तव्य करतो. त्याच्या सभोवती भूतगण असतात. म्हणून तुला मी हे सांगत आहे. हे त्या बटूचे वचन ऐकून पार्वती रागावली. हे शिवनिंदका, तू इथून चालता हो. तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस. तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले, नाहीतर तुला मी शिक्षा केली असती असे ती म्हणाली. शिवशंकर तिचे ते उद्गार ऐकून संतुष्ट झाले व त्याने आपले खरे स्वरूप तिच्यासमोर प्रकट केले. शिवशंकराला पाहताच पार्वतीने जय जय चंद्रमौळी असा जय जयकार करून त्यांचे चरण धरले. शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले, पार्वती, तुला काय पाहिजे ते सत्वर माग. ते ऐकून पार्वतीला आनंद झाला. ती म्हणाली, हे जगदीश्वरा, तुझ्या अर्धांगी मला ठाव दे. तथास्तु असे सांगून श्री शंकर कैलासास निघून गेले. जगदंबा पार्वती आपल्या पितृसदनास गेली. सप्त ऋषींनी शिवाला हिमाचलावर पाठवले. हिमालयाने श्री शंकराचे आदराने षोडशोपचारे पूजन केले. खरोखर शिव आणि भवानी यांचा जोडा अनुरूप असा शोभणारा आहे. हे जे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले. शिवगौरीचे त्याने लग्न लावून दिले अशी ही पुराण कथा आहे. अलिका म्हणजे सखी आणि हरिता म्हणजे अरण्य. पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्री हरतालिका व्रत असे म्हणतात. एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. तेव्हा पार्वतीने शिवशंकराला विचारले, नाथ, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणते? यावर श्री शंकर म्हणाले, सर्व व्रतात श्री हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे. या व्रताच्या पुण्याईमुळे तुझे मनोरथ पूर्ण झाले. तू माझी स्वामिनी बनलीस. तुम्ही माझे पती व्हावे हीच माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली. पार्वती म्हणाले, जे कोणी सखीसह पार्वतीची व शिवलिंगाची भाद्रपद शुद्ध तृतीयेला षोडशोपचारे पूजा करतील, भक्तिभावे आराधना करतील, त्यांची इच्छा पूर्ण होईल. त्या स्त्रियांचे सौभाग्य वाढेल, त्यांचे जीवन सुखसमृद्ध होईल, त्यांना संतती संपत्ती प्राप्त होईल. शिवशंकर म्हणाले, अशी ही हरतालिकेची कहाणी, 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळिके. जय देवी हर अर्धांगी वससी जासी, यज्ञा माहेरासी, तेथे अपमान पावसी, यज्ञ कुंडी गुप्त होसी. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळिके. जय देवी रिकसी ही मातीच्या पोटी, कन्या होसी तू गोमटी, उग्र तपश्चर्या